पनवेलची ऑर्डर आहे, म्हणजे याचा अर्थ आज मला पनवेलला फिरवणार. सो बघूया आपण. टाईम तर होते 12 वाजून 52 मिनटं. 1:30 वाजेपर्यंत ऑर्डर डिलिव्हर होऊन जाईल. लार्ज ऑर्डर डिलिव्हरी म्हणजे अजून 40 रुपये एक्स्ट्रा भेटतील. टोटल 12 बिर्याणी आहेत. 6 सिग्नेचर चिकन दम बिर्याणी आणि 6 व्हेजिटेबल बिर्याणी. तर टोटल 12 बिर्याणी आहेत. लार्ज ऑर्डर डिलिव्हरी आहे. अजून एक पार्टनर असाईन होईल, झाला आहे नाही झालं आय डोंट नो. आणि हा आहे रेस्टॉरंट याद. एक साथ 2 ऑर्डर लागलेत. नवीन पनवेलचे, न्यू पनवेलचे ऑर्डर आहेत. न्यू पनवेल. ॲक्सेप्टच नाही करणार. मला पैसे दाखव, किती पैसे झाले पैसे विजिबल. इथे न्यू पनवेलची ऑर्डर आहे. मी काय बोललो की हा वाटतं आपल्याला पनवेलच फिरवणार आहे. 1 2 3 4 5 6 7 आयटम आहेत. मे बी ह्याचे लार्ज ऑर्डर डिलिव्हरीचे जे असतात ना एक्स्ट्रा पे, ते भेटले ते भेटू शकतात, माहीत नाही. पिकअप इन 1 मिनिट. तर रेडी नाही आहे अजूनपर्यंत. ओरियन मॉलवरून ऑर्डर लागली आहे. रेडी नाही मारली, मी जस्ट चेक करायला गेलो आणि ऑर्डर रेडी होती. काय चालले लोक देव जाणे. 3.5 किलोमीटरचा पिकअप आणि 6.5 किलोमीटरचा ड्रॉप वरून लार्ज ऑर्डर डिलिव्हरी. अरे यार, म्हणजे खारघरला वाटतं आज काही जाऊन देत नाही वाटतं कंपनी. जरा टाईम बघताय, 46 मिनिट दाखवतोय आणि टाईम होते 8 मिनिटं. ते लिहून येते 2 more डिलिव्हरी पार्टनर्स विल बी हेल्प द डिलिव्हर दिस ऑर्डर. हे बघा, माझ्यामध्ये गरज नाही आहे 2 ह्याची. 5 कांदा भजी, 5 पालक भाजी, 5 मूग भजी, 5 बटाटा भाजी, 15 वडापाव, 14 ब्रेड पॅटी, म्हणजे ते पॅटीस किंवा ब्रेड पकोडा आपल्या बॅगेमध्ये आरामात जाईल. पण ते लवकर भेटलं पाहिजे फक्त, बस. 5:30 वाजले बरोबर. अजूनपर्यंत 1 पिशवी भेटायची बाकी आहे. बघा, 1 2 3 अजून 1 पिशवी, 4. तिकडची दुसरी मामाची गाडी आहे, त्यांची गाडी तिथे आहे. हे रेस्टॉरंटवाला खूप आडमोठे आहे, म्हणजे जाऊ देतं काय बोलू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमर केअरला फोन लावून मी वैतागलो. 2 ऑप्शन होते, एक तर ट्रान्सफर मारायची, नाही तर एक तर वेट करायचं, हा कधी देतो. तर ह्यावाल्या तर ऑर्डरनी तर लिटरली 1.5 तास तसंच गेलं आहे वाया. आता 40पर्यंत किती टाईम लागतो आहे देव जाणे. आज एक अक्षरशः कंटाळा येतो आहे आणि मूड पण होत नाही. काय सीन आहे माहिती आहे का, की मी इगोवरती गेलो आज. की मला 1 मिनटं थांबा, मोबाईल पडला असता वाचला. हां, इगोवरती गेले म्हणजे असा की मी मनामध्ये डिसाईड केला की मला पनवेलमध्ये काम नाही करायचं. मी हे नाही विचार करत आहे की पनवेलमध्ये पण आपण कशासाठी जातो आहे, पैसे कमवण्यासाठीच जातो आहे ना. तो इगोइस्टिक असल्या कारणाने स्वतःचा मूड खराब करून घेतला आहे ना. आणि अजूनही स्वतःचा मूड खराब करूनच घेतलेला आहे. फक्त एक गोष्ट आहे की ते एक ऑर्डरला लागला जवळपास 2 तास. ती ऑर्डर जर ट्रान्सफर मारली असती तर मे बी आपलं टार्गेट थोडा लवकर पण झाला असता. पण समजते ना, चुकी आहे आपली पण आणि कंपनीची पण. आईच्या गावात असो. टाईम होते 8:30 वाजतात. ही कितवी ऑर्डर आहे, मला वाटते 14वी ऑर्डर असेल. आणि ही कळंबोलीमधून कामोठ्याला घेऊन जायचं. मी पॉझिटिव्ह वेनी काम करायचं बघतो आहे, पण ते कॅन्सर पब्लिक मला भेटली आहे. तिने लोकेशन तर जवळपास इथून 250-300 मीटर लांबचं टाकलं आणि बोलते इथे आसपास कुठे बिल्डिंग आहे.
मी बोललो अरे यार आता काय बोलू, ये आता खाली आणि घे ऑर्डर. शगुन प्युअर व्हेज. आता हे कुठं फेकलं आहे आय डोंट नो. घरी जायच्या टायमिंगला तळूच्याला फेकलं आहे. व्हॉट अ ग्रेट. काय बोलू, कुछ बोलूंगा तो विवाद हो जाएगा, लोग जज करेंगे, जैसा है वैसे चलने दो. मला फक्त शेवटची एक ऑर्डर पाहिजे आणि लास्ट ऑर्डर मी डिलिव्हरी किती वाजता केली होती, 10:30 वाजता. म्हणजे 10 वाजून 23 मिनिटांनी लास्ट ऑर्डर डिलिव्हर केली. आता टाईम होतो आहे 10 वाजून 40 मिनटं. आता जर 20 मिनटाच्या आत जर ऑर्डर नाही लागली तर मी गप घरी जाणार. इन्सेंटिव्हचं बघायला गेलं तर मला 17 ऑर्डर झाले आहेत. 18 ऑर्डर होते, 280 रुपयाचा इन्सेंटिव्ह बरोबर. आणि आता जो इन्सेंटिव्हचा आपल्याला अचीव झाला आहे तो रिचल आपल्याला अर्निंगमध्ये 170 रुपयाचा इन्सेंटिव्ह अचीव झालेला आहे. म्हणजे अजून 100 रुपये आपल्याला भेटतील तर एक ऑर्डर भेटली तर ती भेटायला तर पाहिजे. त्या एका ऑर्डरसाठी मी तळोजावरून खारघरला एमटी आलो आहे. आणि या प्रकारे आपली शेवटची ऑर्डर लागली आहे सासरवाडी. लोकल ऑर्डर आहे, असो काही असो ते लोकल ऑर्डर किंवा लॉंग ऑर्डर पाहिजे होती, भेटली. आता चल जातो फटाफट आणि हिला पिकअप करतो. सगळ्या ऑर्डर डिलेवरी डन. फुकटचाच निगेटिव्ह विचार हा याला नाही. म्हणजे तसं कंपनी आहे जरा बाऱ्या पोड्याची, 1-1.5-2 तास लावते, पण पॉझिटिव्ह राहण्याला इम्पॉर्टंट आहे. आता काय याला डिलिव्हरी मार्क करेल, म्हणजे केलं आहे अप्रॉक्सिमेटली. नाही बाकी डिलिव्हरी पार्क करायचं बाकी आहे. आणि आता गप घरी जाईल आणि झोपेल, बस सिम्पल, दॅट्स इट. बाईक किती किलोमीटर चालले मला नाही माहिती, तर एमटी जायला लागेल घरी. आला ग्राउंड फ्लोअर. चला फटाफट आता अर्निंग सांगतो किती झाली आहेत. 1200 झालेत, 1193. आणि गाडी चालली आहे 110 किलोमीटर. अजून 4 ऑर्डर कंप्लीट केले असता तर 380 रुपयाचा इन्सेंटिव्ह अचीव झाला असता. बट मला ते वाटलं होतं की होईल म्हणून, पण नाही झालं यार. 18, 19, 20, 21 अजून 4 ऑर्डरसाठी तर आपल्याला 12-1 वाजेपर्यंत काम करायला लागलं असतं. ठीक आहे, आता जातो घरी. झोमॅटोची बॅग काढतो, सगळ्यात पहिले जातो घरी, जेवतो आणि मस्तपैकी झोपतो. आणि तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 1Kच्या खूप क्लोज आहोत. लवकरच लवकर 1K होऊ दे.